आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तजनांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा। आज संपूर्ण देशात सावळ्या विठूचा सण साजरा केला जात आहे। अशातच नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात देखील आषाढी एकादशी निमित्त मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी विठुरायाच्या पूजेचा मान आयुष अतुल मानकर, श्रेणी आयुष मानकर, वृषालीताई संजीव तुपसाखरे, पवन संजीव तुपसाखरे, अमृता पवन तुपसाखरे, अतुल सुधाकर मानकर, अर्चना अतुल मानकर, विमलताई अशोक तुपसाखरे, अशोक कालेकर यांना मिळाला। तसेच जुने नाशिक येथील संत नामदेव पंत येथील विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशी निमित्त अभिषेक आणि पूजा करण्यात आली। याप्रसंगी वासुदेव काळे, ऋषिकेश काळे, राजेंद्र चांडोले, रमेश चांडोले, भूषण कोथमिरे, भानुदास काळे, द्वारकेश काळे, पद्माताई चांडोले, वासुदेव टिंबे, नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक विश्वास लचके, नाशिक लोकशाही न्यूज प्रतिनिधी संजय झांबरे हे उपस्थित होते। काजीपुरा विठ्ठल मंदिरात महाआरती, महापूजन, भजन, कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। वृषालीताई संजय तुपसाखरे आणि अतुल शेठ मानकर यांनी या कार्यक्रमाची माहिती देत सर्व नाशिककरांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। जय संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। संत शिरोमणी नामदेव महाराजांचं आराध्य दैवत हे आज विठ्ठल पांडुरंग आहे, रुक्मिणी माता आहे म्हणून, आणि आम्ही पण नामदेव शिंपी समाजाचे आहोत म्हणून आमच्या सासू सासऱ्यांची इच्छा होती, तुपसाखरे परिवाराची इच्छा होती का आपण पण नामदेवाचं आणि पांडुरंग आणि रुक्मिणीचं मंदिर बांधावं, म्हणून ही इच्छा सगळ्या तुपसाखरे कुटुंबांनी साकारली आहे। आज या मंदिराला 36 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हे मंदिर पूर्ण संगमरवरी दगडात वसवलेलं असून कॉलेज रोड नाशिक येथे आहे। दरवर्षी इथं 7 ते 8 हजार भाविक येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात। आपण एवढ्या लांब पंढरपूरला जातो पण तिथं 2-2 तास रांगेत उभे राहतो, पण आपल्याला 2 मिनटंसुद्धा देवासमोर उभं राहता येत नाही, नमस्कार नीट करता येत नाही। म्हणून आमची सगळ्या भाविक, पण ते स्थानाला महत्त्व आहे म्हणून त्यांनी तिकडेही जावं, पण आषाढीला त्यांनी इकडेही आलं तरी चालतंय, एरवीसुद्धा इकडे आलं तरी चालतंय। मंदिरात इथं देवाशी तुम्हाला नीट व्यवस्थित दर्शन घेता येईल, प्रसाद घेता येईल, आणि आज दिवसभर अख्खा दिवस मंदिर रात्री 2 वाजेपर्यंत उघडं असतं, तेव्हा सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा विनंती। आज आषाढी एकादशी निमित्त संत शिरोमणी नामदेव महाराज तसेच विठ्ठल महाराजांच्या मंदिरामध्ये आज सकाळी 6 पासून कार्यक्रम सुरुवात झाली आहे। सकाळी 6 वाजता काकड आरती करून ह्या एकादशीच्या या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। त्याचप्रमाणे भजन कीर्तन होऊन सकाळी 8 वाजता श्री अशोकजी कालेकर व तसेच माझ्यातर्फे व मंदिराचे व्यवस्थापक श्री राजेंद्र चांडोले, पद्मावहिनी चांडोले, आम्ही सगळ्यांनी श्री मूर्तीस अभिषेक केला व आत्ता आरती करून हा आत्ताचा सकाळचा कार्यक्रम इथे संपन्न झाला। त्याचप्रमाणे आज दिवसभरात दुपारी परत भजन कीर्तन, त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता आपल्या महाआरती आहे। त्या महाआरतीसाठी नाशिक मध्यच्या आमदार सौ देवयानीताई फरांदे तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनचे PI हे संध्याकाळी 7 वाजता महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे त्या महाआरतीनंतर महाप्रसाद होईल आणि आजचा परत रात्रीच्या हरिजागरणाने आजचा दिवस संपूर्ण होईल। हा असा दिवसभराचा कार्यक्रम ह्या मंदिरात साजरा होणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 25/7 पासून संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674वा जी संजीवन समाधी सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी सुरुवात होत आहे। तर तो 2 तारखेपर्यंत हा सोहळा चालणार आहे। 7 दिवसाचा हा सप्ताह आहे। या सप्ताहासाठी सुद्धा भरगच्च कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे। भागवत कथा, त्याचप्रमाणे 7 दिवस कीर्तन, प्रवचन आणि भागवत कथा हा आहे। त्याचप्रमाणे या 7 दिवसामध्ये विविध भजनी मंडळाचे भजन ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे मिलिंद दटिंगण यांच्या ग्रुपचे भावगीत, भक्तिगीत असे गायन ठेवलेले आहेत।
असा हा कार्यक्रम 2 तारखेपर्यंत चालणार आहे. तरी नाशिकच्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो, ह्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा व मंदिरासाठी जास्तीत जास्त प्रमाणात देणगी आपण द्यावी, ही मी नाशिक शहर पंचमंडळातर्फे आपणा सर्वांस विनंती करतो. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.